ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार. अध्याय 7. सोमवंत व सुमतीची कथा. शिवलीलामृत ग्रंथातील या 7व्या अध्यायामध्ये सूत मुनींनी सोमवंत व सुमतीची कथा सांगितली आहे. ते सांगतात, सज्जन हो, पूर्वी विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे 2 ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते. त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही एकमेकांचे चांगले मित्र होते. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठवले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषद राजा चित्रांगद यांची पत्नी सीमंतिनी शिवव्रतदिनी दाम्पत्य पूजन करते. म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्री वेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे. ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईल. मग त्या राजाने सोमवंताला स्त्री वेश देऊन सुमेधासह सीमंतिनीकडे पाठवले. सीमंतिनीने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले, पण तरीही शिवपार्वती समजून तिने त्यांचे पूजन केले व त्या दोघांना भोजन, द्रव्य, वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेले. तेथे आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला. तेव्हा राजाने त्यांची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले. पुढे सूत मुनी दुसरी कथा सांगू लागले. अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. एके दिवशी त्यांनी वृषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला वेशा सीमंतिनीची कन्या म्हणजेच कीर्तिमालिनी झाली. तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला. गरोदरपणी तिच्या सवतींनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या दोन्ही मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले. उपचारांनीही काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले. त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली. तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली. राजाने तिच्या राहण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली. पुढे एका व्याधीने तिचा मुलगा मरण पावला. तेव्हा सुमती शोक करीत असताना एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले. त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला. ती दोघे सुंदर झाली. शिवयोग्याने तिच्या पुत्राचे नाव भद्रायू असे ठेवले व त्यांना अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. ओम नमः शिवाय.